नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं वेडा पिसाच्या आजच्या फूड ब्लॉगमध्ये। तर मित्र हो, आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत आणि ठाण्यामध्ये आज आपण 4 वडापाव एक्सप्लोर करणार आहोत। आणि बरेच दिवस आपण एक ठाण्यामधील फेमस वडापाव जो आहे ठाणे ईस्टचा, तो आपण एकदा आलेलो, परंतु आपला पोपट झालेला, त्यामुळे आपण ब्लॉग देखील बनवला नव्हता। सो आपण आजच्या या ब्लॉगचा पहिला वडापाव जो आहे तो म्हणजेच ठाणे ईस्टचा अष्टविनायकचा वडापाव। तर ह्या अष्टविनायकचा वडापाव जो आहे सगळ्यात फेमस आहे आणि समथिंग युनिक आहे। बेसिकपासून थोडासा आगळा आणि वेगळा असा वडापाव आज आपण या ठिकाणी खाणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा जो वडापाव जो आहे तो माझ्याबरोबर रिव्ह्यू करायला आपल्याबरोबर सर्वेश आहे, नेहमीप्रमाणे आपला साथीदार। सो या ठिकाणी आपण 2 तंदूर वडापाव घेतलेत। ॲक्च्युली ते लोक ना वडापाव जो आहे ना, वडापावचं युनिकनेस म्हणजे तंदूर करतात त्याला पूर्णपणे आणि आतमध्ये दुनियाभरचं मटेरियल टाकलेलं असतं। आता हे बघा, तरी दाखवतो। या ठिकाणी मेयोनीज टाकले आहेत, वडापाव टाकला आहे, त्याच्यानंतर कांदा वगैरे या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि कॉर्न्स जे असतात ना ते देखील टाकलेले आहेत, थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी। फ्राईड कॉर्न्स आहेत। आणि दुसरी गोष्ट ना, आपण जे कॉर्न्स खातो ना, स्वीट कॉर्न्स हां, तर ते देखील इथे घातलेले त्याच्यामध्ये। आता वेळ आहे ती, आणि वडा जो आहे ना, वडा तो याच्यामध्ये पूर्णपणे एकरूप होऊन गेलेला आहे। वड्याचं नामोनिशान दिसत नाही, असा युनिकनेस वडापाव। लेट्स ट्राय। चियर्स। बर्गरचं फिलिंग येते, 100% बर्गरचं फिलिंग येतो। म्हणजे वडापाव हा वडापाव वाटत नाही आहे मला बिलकुल, कारण त्याच्यामध्ये तो ॲक्च्युली जो नॅचरल वडापाव आपल्याला जो खायचा असतो ना, तो नाही, तो वडाच नाही आहे त्याच्यामध्ये। तो म्हणजे त्याच्यात हरवून गेलेला आहे पूर्णपणे। पण मराठी बर्गर जो बोलतात ना, महाराष्ट्रीयन बर्गर म्हणू शकतो। वड्याचं कुठेतरी थोडासा नामोनिशान दिसते, कारण त्याच्यामध्ये ते जेवढं बाकीचं स्टफ जे टाकलं आहे ना त्याच्यामध्ये तो दिसत नाही, आणि त्याची ती टेस्ट पण नाही लागत आहे आपल्याला। मेयोनीज जास्त लागतं आहे, थोडासा गोड लागतं आहे, कारण की ते स्वीट कॉर्न्स टाकले ना त्याच्यामध्ये। आणि साईज मॅटर आहे, साईज चांगली आहे, मोठी आहे। बट प्रॉपर जर वडापाव जर ची टेस्ट पाहिजे असेल ना तर नाही याच्यामध्ये। ॲड ऑन जी आहेत, जी बर्गरमध्ये आपल्याला भेटते ती नाही, ती याच्यामध्ये आहे। वडापावची प्रॉपर टेस्ट नाही आहे ती, कारण मेयोनीज पण गोड असतं, त्याच्यामुळे जास्त गोडपणा याच्यामध्ये जाणवतोय। जेवढा जो स्पायसीपणा पाहिजे होता तो नाही आहे त्याच्यामध्ये ना। त्यांनी हे पण टाकलं आहे, आपलं बटर जे असतं ना, ते बटर पण टाकलं आहे। म्हणजे इन शॉर्ट ना, वेस्टर्न वडापाव बोलायला हरकत हां, पोट भरण्यासाठी ठीक आहे। टिपिकल वडापाव समजून तो नाही खाऊ शकत याला, कारण वडापावची टेस्ट एवढी नाही लागत आहे चांगला, टेस्ट वाईज चांगला आहे। बट आपण जर वडापाव म्हणून युनिकनेसनुसार चांगले आहे, जर वडापाव म्हणून जर खात असेल तो आपल्याला बर्गरचा डेफिनेटली फील येईल याच्यामध्ये। अँड प्रिपरेशन इज नाईस। अट्रॅक्शन कॉस्ट काय याची? 50 रुपये। 50च्या मानाने साईज आणि जे मटेरियल वापरलं आहे आणि जी मेहनत बघतोय त्या मानाने ठीक आहे। चला आता बरोबर संपूया अष्टविनायकचा वडापाव। मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या वडापावच्या इथे आलेलो आहोत आणि तो आहे ठाण्याच्या वेस्टला, स्टेशनच्या जवळच आहे। आता ह्या वड्याची खासियत ना, पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जास्त मटेरियल नाही भरलं आहे। वडा हा बेसिक वडा, त्याचं जे वरचं कोटिंग आहे ना थोडंसं आहे बघा, जाड आहे। आणि आतमध्ये दाखवतो, वडा गरम आहे तसा। वडा एकदम म्हणजे एकदम बेसिक आहे, म्हणजे जास्त आतमध्ये पण एवढं काही नाही आहे। आणि वड्यासोबत ना त्यांनी या ठिकाणी गोड चटणी, तिखट चटणी, कांदा आणि जो बेसनचा जो चुरा असतो ना वडे तळतानाचा, तो टाकलेला आहे। असा एकंदर
हा जो वडापाव आहे तो आहे वडा सम्राट म्हणून. सो हा आजचा आपला दुसरा वडापाव. आपण ॲक्च्युली कुंजविहारला जाणार होतो, परंतु म्हटलं पहिलं हा करून जाऊया, जवळ होता. सो सर्वेश पाठीमागे, कारण आम्ही दोघंजणच आहोत आणि एकदमच स्ट्रगल करतो आहे दोघं पण. आमचा एक पार्टनर ॲक्च्युली एमर्जन्सीमुळे त्याला जावं लागलं, नाही तर आमच्यासाठी एक सपोर्टिव्ह होता कॅमेरामॅन. बट एनिवेज, फर्स्ट बाईट. चिअर्स. चिअर्स. वडा जो आतला आहे ना, एकदम बेसिक आहे. म्हणजे ना ती टेस्ट नाही येते वड्याची. वडा म्हटलं ना, वडापाव म्हटलं ना, तर माझं एकच ओपिनियन असतं की वडा भले ना वड्या पावासोबत ना वेगळं काही नाही दिलं चालेल, चटणी बिटणी नाही दिली चालेल, पण जे आतलं हे जे वड्याच्या आतमधलं जे मटेरियल असतं ना ते एकदम सिस्टमॅटिक पाहिजे, झणझणीत वगैरे. बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकायची गरज नाही आहे. पण हे आजकाल काम येते त्या वड्याला बाजूला ठेवतात आणि दुनियाभरचं बाहेर टाकतात ना, त्यामुळे खरी मजा राहत नाही. बाकीच्या मटेरियलमुळे ॲक्च्युली ते वडा आहे ना, तो वडाची टेस्ट काय भेटत नाही आहे. आणि गोड चटणी टाकलं तरी अजूनच गोड झालं आहे. एवढं काही तितकीशी म्हणजे खरं टू बी फ्रँकली जर रिव्ह्यू द्यायचं म्हटलं ना, तेवढी मजा नाही येते वडापाव खाण्यामध्ये या. आणि पाव पण ना, मला एक कळत नाही, पाव असा बाईट मारल्याच्यानंतर पटकन कसं काय तुटतं आहे ना, तो सॉफ्टनेस आहे ना काही आहे, आता पटकन कड होतं आहे. आय डोंट नो पावाची जी बॅक साईड आहे ती अशी का लागते ती, आय डोंट नो. म्हणजे बराच वेळ झाला आहे की माहीत नाही, बट तितकी मजा नाही येते वडापाव खाण्यामध्ये या. बट एनिवेज, जेन्युइन रिव्ह्यू जे आहे ते आहे. जाम घामाघूम झाले वडेपाव खाऊन. आणि आता हा आहे आपला आजच्या या ब्लॉगचा तिसरा वडापाव ठाण्यातील. तो म्हणजे कुंजविहारचा ठाणे वेस्टचा वडापाव. वडापाव बघशाल तर पाव खूप मोठा, वडा देखील गोल गोल होता. मी फोडला आहे त्याला. थोडा वडा आतमध्ये ना मटेरियलिस्टिक दिसतो आहे आणि वरचं जे कवर आहे ना ते ॲज युजल थोडंसं म्हणजे आहे, इतकं पण जाड नाही आहे. आणि याच्यामध्ये मटेरियल तुम्ही जर बोलाल ना बाहेरून टाकता तर ती फक्त सुकी चटणी टाकली आहे बघा, लाल, दॅट्स इट. म्हणजे जर बाहेरून जास्त काही मटेरियल नाही टाकलं आहे तर समजायचं की वडा आतून मटेरियलिस्टिक आहे असं बोलायला हरकत नाही. सो आम्ही पूर्णपणे त्याला पावाशी एकरूप करूया सगळ्या बाजूने, कारण गोल गोल होता वडा, त्यामुळे पाव असा लांबट आहे. अँड नाऊ इट्स अ फर्स्ट बाईट of this ठाणे वेस्ट कुंजविहार. कसं माहिती आहे का, वडापाव जर गरम असतो ना चव तितकीशी कळत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त गरम वडापाव असेल ना तिथे तुम्हाला चव कळणार नाही. मला याचं ना आता सध्या ना फक्त वरचं बेसन आहे ना त्याची चव लागली, आतून हे नाही लागली. पण एक आहे, मग अशी माझी आणि सर्वेची चर्चा चालू होती, वडापाव जर खायचा ना बाई तो मराठी माणसाकडेच आणि घरगुती ज्या ठिकाणी मावशी वगैरे बनवतात ना त्या ठिकाणीच खायचा, तेव्हाच आपल्याला ती प्रॉपर वडापावची चव भेटते. कारण त्याच्यामध्ये मग तो मिरचीचा ठेचा, लसूण या सगळ्यांचं मिश्रण त्यामध्ये केलेलं असतं आणि खायला देखील बरं पडतं. हे थोडंसं जास्त गर्दी असल्यामुळे त्यामुळे तेलाचं जे प्रमाण आहे ना बघा ते एकदमच भरपूर प्रमाणात वापरलं जात आहे. रिसायकल होत नाही आहे, ते ॲज इट इज वापरलं जाते असं दिसतं आहे. मग टेस्ट अशी लागते. आणि एकाच तेळामध्ये मल्टिपल पदार्थ तळत असतील ना चव भेटणार नाही. सो ते प्रमाण इथे मला जाणवतं. मित्रांनो
आजच्या या ब्लॉगचा आपला चौथा आणि शेवटचा वडापाव तो म्हणजेच गजानन वडापाव. गजानन वडापाव ॲक्च्युली पहिला मी खाल्ला ना तो ठाण्यामध्येच खाल्लेला, ठाण्याच्या ईस्टला, आणि आता आपण ठाण्याच्या वेस्टला वडापाव खातो आहे. त्यांचं एक त्यांची SOP म्हणजे काय माहिती आहे का, आणि त्यांची युनिकनेस म्हणजे पिठलं, त्याच्यावरती हा ह्याचा बेसिक वडा, बेसिक लिटरली बेसिक वडा, म्हणजे एवढा पण बेसिक नाही, म्हणजे आतमधलं मटेरियल आपल्या भाषेमध्ये मटेरियलिस्टिक छोटूसा पाव. आणि याची खासियत काय माहिती आहे का, तुम्ही याच्यासोबत ना एका पावाबरोबर हा वडा कधीच संपू नाही शकत. नेहमी तुम्हाला असं चपाती भाकरी जशी आपण खातो ना तसं तुम्हाला असं वडा घेऊन नंतर मग हा जो हे जे पिठलं आणि चटणी आहे त्यांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये डुबून असा बाईट मारावा लागतो. आणि असं करत करत ना आपले हमखास 2 पाव होतातच. त्यामुळे जर काही थोडासा पोटाला आराम द्यायचा असेल ना तर छान आहे. म्हणजे थोडं पिठला आणि ठेचा खाता येतो आणि वडा आणि 2 पाव, आयुष्य सुंदर होत जातं. चारी वडापाव खाऊन जाम आग लागली पोटामध्ये, आणि जीवाला थंड करण्यासाठी मोसंबी ज्यूस आणि प्रिपरेशन एक नंबर वाटतं आहे. बघा ना, स्ट्रीटला पण अशा ग्लासामध्ये ज्यूस मिळणं हे देखील एक मोठं भाग्यच आहे. 50 रुपयामध्ये वर्थ. तर मित्रांनो, आता वेळ आहे ती म्हणजेच आपल्याला या चारी वडापावचं आम्ही दोघं मिळून रिव्ह्यू देणार आहोत. सर्वेश, तुला काय वाटतंय, एक नंबर आपण कोणाला देऊ शकतो या 4मध्ये? एक नंबर माझ्यामध्ये तरी गजानन वडापाव आहे, कारण तो होता बेसिक पण त्याच्यामध्ये टेस्ट आणि इन्ग्रेडियंट मला चांगले वाटले त्याचे. हां, एक नंबर माझ्यामध्ये तरी गजानन वडापाव होता, जो आपण आता लास्ट खाल्ला. येस, कारण मी पण खात आलेलो, आणि मी त्या दिवशी पण ऑफिसला ज्यावेळेस आलेलो तेव्हा ठाण्याला ईस्टला मी तो सकाळीच खाऊन गेलेलो, कारण की मी काही नाश्ता केला नव्हता. सो तेवढं खाल्ल्याने मला दुपारपर्यंत मला रिलीफ मिळालेलं. 2 नंबर माझ्या मते मला वाटतं की तंदूर वडापाव. वाय बिकॉज कारण की ना प्रिपरेशन इज नाईस, काहीतरी वेगळं, भले वडा हरवलेला त्याच्यामध्ये परंतु काहीतरी वेगळे पण होतं त्याच्यामध्ये, तर त्यामुळे मला तो वडापाव चांगला वाटला. सेकंड नंबरसाठी तंदूर वडापाव अष्टविनायकचा माझ्यासाठी पण तोच होता. हां, सेकंड खाल्लेला वडा सम्राट. ओके, तो माझ्या मते थर्ड आहे, आणि फोर्थ कुंजविहार. एक्सपेक्टेशन माझे जास्त होते कुंजविहारकडनं, पण एवढी मला टेस्ट तेवढी चांगली नाही वाटली. येस येस येस. बट त्यामुळे 4 नंबरला कुंजविहार, कारण त्याचा जो मी जो खाल्ला ना वडापाव त्याच्यामध्ये मला बेसन कच्चं लागलं. एक्झॅक्टली. हां, तू पण बोललेलास की असे 3-4 पदार्थ एकत्र मी बी ते तळत होते, एकाच तेलामध्ये तळले जात होते, म्हणून त्याचे वेगवेगळे फ्लेवर असे लागत होते. तेलाचे फ्लेवर मला वेगळे लागले. येस येस. तो एवढा असं मला वर्थ इट नाही वाटतं, आणि टेस्ट वाईज पण एवढा चांगला नव्हता मला वाटतं. पण त्याच्यामुळे 3 नंबरला वडा सम्राट आणि 4 नंबरला कुंजविहार. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ठाणा स्टेशनच्या जवळपास ईस्टला आणि वेस्टला जे 4 वडापाव होते त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला जेन्युनली दिला आम्ही, जे आम्हाला जाणवलं या गरमीत सुद्धा. आणि जिकडे जास्त लोकांची गर्दी होती असेच आम्ही वडापाव सिलेक्ट केलेले. एक्झॅक्टली. असे रॅन्डम कुठले पण आम्ही सिलेक्ट नव्हते केलेले, कारण आमच्याकडे ते आपण 4 आपण रील्समध्ये वगैरे बघतो, पण तो त्याच्यानुसारच आम्ही गेलेलो. अपेक्षा पण जास्त होत्या, पण ठीक आहे, आपण जेन्युन रिव्ह्यू दिला आहे. सो सगळं बाकी तुमच्यावरती डिपेंड असेल, तुम्हाला कुठला वडापाव चांगला असेल लागला असेल, प्रिपरेशन वाईज म्हणा किंवा टेस्ट वाईज म्हणा. एकदा व्हिजिट करून तुम्ही पण बघू शकता, तर तुम्हाला पण कळेल की ॲक्च्युली त्याचा टेस्ट कशी होती, आणि आम्ही तुम्हाला जे रिव्ह्यू दिले ते कसे होते तुम्हाला पण कळेल.
तुमचे रिव्ह्यूज आम्हाला देखील तुम्ही गेल्याच्या व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळेल. करा आणि कमेंट पण करा. आणि अजूनही कुठे वडापाव तुम्हाला वाटत असतील की खूप छान आहेत जिथे आम्ही व्हिजिट करू शकतो, रिव्ह्यूज जेन्युनली देऊ शकतो, आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू आणि योग्य ते रिव्ह्यूज आम्ही देण्याचा प्रयत्न करू. म्हणतोय तुम्ही जर ॲक्च्युली चॅनलवरती नवीन असाल ना तर पहिल्या ते सबस्क्राईब करून घ्या ना, कारण की ना मी ते ॲनालिटिक्स बघतो रे आपलं. व्ह्यूज ज्या लोकांचे जास्त आहेत ना त्यांनी सबस्क्राईबच केलेले नाही, म्हणजे ते प्रमाण जास्त आहे, ज्यांचं व्ह्यूज जास्त आहे त्यांचे सबस्क्रायबरच नाहीत ते आपले. तर एकदा सबस्क्राईब करून टाका हो. आम्ही काय तुम्हाला पैसे द्यावे नाही लागणार आहेत, सबस्क्राईब करून टाका. शेवटी एवढं बोलणं चांगलं नाही वाटत आहे कारण शेवटपर्यंत कोण पोहोचत नाही आहे. तर सबस्क्राईब करून टाका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. यस.